लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे. आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता. आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे. अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही. लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता. त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्त्वाची अपडेट. लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मोठी अपडेट समोर आलेली आहे. आत्ताच माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी असं सांगितलं की आता लाडक्या बहिणींना उद्यापासून जे हप्ता आहे एप्रिलचा 1,500 रुपयाचा हप्ता 2100 मिळणार नाही. लक्षात घ्या. परंतु कुठल्या लाडक्या बहिणींना हे मिळणार हे महत्त्वाचं आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. येत्या उद्यापासून लाडक्या बहिणींना येत्या 36 ते 72 तासात लाडक्या बहिणींना पुढचा जो हप्ता आहे एप्रिलचा हा वाटप होणार आहे. परंतु याच्यामध्ये एक मोठी ट्विस्ट आलेली आहे बघा. आता जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची ही बातमी आहे. महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली. या योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी येणार याच्याकडे सगळ्या लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. दरम्यान आता याच्या संदर्भात एक मोठी अपडेट आपल्याला आत्ताच आपल्या मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेले आहे. सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा मोठं विधान आहे. काय आहे आपण बघणार आहोत. कोणत्या लाडक्या बहिणींना नेमकं पैसे जमा होणार आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. बघा 9 लाखांपेक्षा अधिक महिला अपात्र झालेल्या आहेत. काल 9 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात. त्याच्या अगोदर 10, त्याच्या अगोदर 15, जवळपास 40 ते 50 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाद दररोज होत आहेत. दररोज 5 ते 6 लाख 9 लाख अशा होत आहेत. का होत आहेत तेही तुम्हाला सांगतो. 9 लाखांपेक्षा ज्यावेळेस अर्ज तपासणी केली त्यावेळेस अर्ज बाद करण्यात आले ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात किती महिलांचे अर्ज बाद करण्यात आले याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. फेब्रुवारीत 9 लाख महिलांचे बघा. फेब्रुवारीतच 9 लाख. परंतु आता तुम्हाला माहिती आहे एप्रिलमध्ये 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आता जवळपास 15 तारखेपर्यंत 1 ते 15 तारखेपर्यंत जवळपास आपण जर बघितलं तर आकडेवारी 50-60 लाखापर्यंत गेलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे जे बाद झालेले आहेत. आता बाद होण्यामागची कारणं काय आहेत हे मी तुम्हाला सांगतो. परंतु कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार हेही आपण बघणार आहोत. बघा लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 9 हप्ते वितरण करण्यात आले आहेत म्हणजे मार्च महिन्यापर्यंत. आता महिला 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशी चर्चा होती. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. नंतर परत लाडक्या बहिणींना आंबेडकर जयंतीनिमित्त मिळतील असंही सांगितलं परंतु आले नाही. परंतु आता लाडक्या बहीण योजनेत गेल्या 3-4 महिन्यापासून शेवटच्या आता हप्त्यामध्ये पैसे येतात हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं सरकारनं असं सुरू केलं आहे की आता आजपासूनच जे पैसे वाटप करा आणि येत्या 72 तासात लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत ते वाटप करा. म्हणजे 4 चाकी ज्या लाडक्या बहिणी त्यांना सुद्धा सर्वात मोठी बातमी आणि ज्या इतर लाडक्या बहिणी त्यांना सुद्धा खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण सरकार आता पैसे वाटप सुरू करत आहे. परंतु काही महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. नेमकं कोणत्या लाडक्या बहिणी यादीत आहेत, तुमचं नाव यादीत आहे का नाही हे कसं चेक करायचं किंवा यादी कुठे आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे आणि तुम्हाला आत्तापर्यंत मार्चपर्यंतचे हप्ते आलेत का. कारण खूप महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर चला बघूया. बघा लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता 1500 आपण इतके दिवस 21 रुपये घोकत होतो. परंतु शेवटी सरकार म्हणलं नाही आमची ताकद नाही आत्ता द्यायची, आम्ही पुढच्या 5 वर्षापर्यंत कधीही देऊ. म्हणजे या महिन्यात तरी 1500 नाहीत, मेमध्ये काय माहीत नाही आपल्याला. सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही अक्षय तृतीयेच्या अगोदर 8 ते 10 दिवस अगोदर आम्ही पैसे देऊ. अक्षय तृतीया जी आहे तुम्हाला माहिती आहे 29-30 तारखेला आहे. तर त्याच्या अगोदर 10 दिवस म्हणजे
उद्यापासून कंटिन्युअस वाटप होणार आहे, त्याच्या अगोदरच 8 दिवस देणार आहेत ते, लक्षात घ्या. त्यामुळं लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुम्ही द्या. आता पण नेमकं त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एप्रिल आणि मे असे 2 महिन्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना देणार आहोत. म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं वगैरे घ्यायला तुम्हाला थोडंसं हातभार लागेल, किंवा ज्या लाडक्या बहिणींना सण साजरा करायचा आहे, ज्यांना सण साजरा करायचा आहे त्यांना ते सण साजरा करू शकतात. आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आहे. त्यामुळं 3,000 रुपये आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. सोबत 25,000 रुपयाचं अनुदानसुद्धा लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या अगोदर हे जर देण्याचं सरकार ठरवत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय तुम्ही करू शकताय. भरपूर लाडक्या बहिणींनी अर्ज केला नसेल तर करा पटकन. भरपूर लाडक्या बहिणींना स्वतःचं घर 20 लाख लाडक्या बहिणींना जवळपास स्वतःचं घर इथं सरकार वाटप करत आहे. त्याचा अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तो अर्जसुद्धा तुम्हाला लगेच भरायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता हे 3,000 रुपये कोणाला मिळणार आणि तुमचं नाव कुठं आहे, यादी कुठं आहे, कसं करायचं सांगतो. कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात झाली सांगतो. आधी पुणे, रायगड, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून वाटपाला सुरुवात होणार आहे. बँकेचं जर नाव घेतलं तर आपण गव्हर्नमेंट बँका पहिल्यांदा, नंतर पोस्टाचं खातं, नंतर सरकारी बँका असा एकंदरीत त्यांचा स्तर असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तुम्हाला तर तुमचं कागदपत्र असणं व्यवस्थित, कारण अर्ज पडताळणीमध्ये भरपूर लाडक्या बहिणी बाद होत आहेत. बघा मी तुम्हाला ह्याच्या अगोदरही सांगितलं होतं की भरपूर लाडक्या बहिणी काय होत आहेत, बाद होत आहेत. प्रामुख्याने ते तुम्हाला 3 ते 4 डॉक्युमेंट मागतात आणि ते तुमच्याकडे नसतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडं तुमचं उत्पन्नाचा दाखला पाहिजे. दुसरी गोष्ट तुमच्याकडं रेशन कार्डची KYC झाली पाहिजे. तिसरी गोष्ट तुमच्याकडं तुमचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड अपडेट असणं खूप गरजेचं आहे. ह्या 3 गोष्टी जर तुमच्या असतील तर तुम्ही अर्ज पडताळणीमध्ये असाल आणि तुमचं नावसुद्धा यादीत असाल. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे सगळं, पण आमचं नाव कुठं बघायचं. तुमचं नाव हे यादीत असतं, ते कुठं बघायचं सांगतो. तुमची जी यादी आहे ती तुमची ग्रामपंचायतमध्ये लागते. ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही लाडकी बहिणीची लाभार्थीची यादी बघू शकता. सोबत तुमची अंगणवाडी असते, अंगणवाडीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही लाभार्थ्यांची यादी ही चेक करू शकता. भरपूर लाडक्या बहिणींना यातून काढलेलं देखील आहे. नवीन यादी आता लवकरच लागत आहे. या 2-3 दिवसामध्ये नवीन यादीसुद्धा लागून जाईल. तुम्ही एकदा जाऊन चेक करू शकता, मागची यादीसुद्धा बघू शकता आणि आता नवीन यादीसुद्धा त्यामध्ये तुमचं नाव पहिलं होतं का आणि आता आहे का हे क्रॉस व्हेरीफायसुद्धा करू शकता. हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करा आहे, कारण खूप महत्त्वाचे अपडेट आपण आत्ताच दिलेले आहे. कारण सरकारचा आत्ताच 15 मिनिटापूर्वी निर्णय झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये वाटप होणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहे. जसं की नमो शेतकरी योजना, त्याच्यामध्ये त्यांनी अर्ज पडताळणी करताना असं सामोरं गेलं की तुम्हाला तिथं 1,000 रुपये मिळत आहेत, तर इकडं फक्त तुम्हाला 500 रुपयेच मिळतील. बाकीच्या योजनेमध्ये जर तुम्ही संजय गांधी बघितलं तर तुम्हाला तिथं 1,500 मिळतात, तर इकडं तुम्हाला 1ही रुपये मिळणार नाही, तुम्हाला 0 रुपये तिथं दिले जातील. याचीसुद्धा तुम्हाला नोंद घ्यायची आहे. तुमची बँक कोणती, तुमचा जिल्हा कोणता, तुम्हाला हप्ते किती आलेत, तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. काही प्रॉब्लेम असू द्या नक्की विचारा. चॅनलला आधी सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपण काय करत असतो, महत्त्वाचे अपडेट्स टाकत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.